महाराष्ट्राच्या कांदा प्रश्नी दिल्ली दरबारी बैठक संपन्न. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहांसोबत मंत्र्यांची 45 मिनिटं चर्चा. 10 दिवसामध्ये अमित शहा सकारात्मक निर्णय देणार. दिल्लीमध्ये अमित शहांसोबत सकारात्मक चर्चा. एमएसपी इथेनॉल कोटा वाढवण्याच्या सूचना. कांदा निर्यातीवरती कोणतीही बंदी नाही. साखर कारखानदारांचेही प्रश्न सुटणार. मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही. नाफेड 15 रुपये 80 पैशांनी कांदा खरेदी करणार. कांदा खरेदी व्यापाऱ्यांकडनं न करता शेतकऱ्यांकडनं केली पाहिजे. कांद्याचे दर कसे वाढवता येतील यावरती चर्चा सुरू. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. राज्यातील शेतकरी कर्जमाफी योजनेला केंद्रीय निवडणूक आयोगाचा हिरवा कंदील. 30 जूनपूर्वी पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा. विधान परिषद निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर कर्जमाफीची प्रक्रिया रखडण्याची शक्यता होती. बीडच्या आष्टीमधील शेतकरी संजय थोरवे यांनी पिकवली सेंद्रिय पद्धतीनं 2 एकर शेती. दोडका, कारली, वांगी आणि टोमॅटोचं भरघोस उत्पादन. सरकारनं जनजागृती करून शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीसाठी अनुदान द्यावं. संजय थोरवेंची मागणी. यवतमाळमधील 28,000 शेतकऱ्यांना खरीपाचं पीक कर्ज वाटप केलं जाणार. राज्य बँकेकडनं 280 कोटींची कर्ज मर्यादा मंजूर. नाशिकच्या विंचूरमधील सेंट्रल वखार महामंडळाच्या गोदामावरती कांदा नाकारल्यामुळे शेतकऱ्यांचा संताप. 90 क्विंटल कांदा निकृष्ट ठरवत साठवणुकीसाठी नाकारला. शासकीय खरेदी प्रक्रियेवरती आणि साठवणुकीवरती प्रश्नचिन्ह. नाफेडकडनं 8 दिवसात केवळ 50 टन कांदा खरेदी. शेतकऱ्यांची खरेदी केंद्राकडे पाठ. नाशिक जिल्ह्यातील 18 खरेदी केंद्रांवरती अत्यल्प प्रतिसाद. कमी दर आणि जनजागृतीचा अभाव आणि खरेदी केंद्रावरील गैरसोयीमुळे शेतकरी नाराज. सोलापुरात कांद्याचे दर 2 ते 5 रुपये प्रति किलोनं वाढल्यास कांद्याला सरासरी 15 ते 18 रुपये प्रति किलोचा भाव. कांद्याचे दर काही प्रमाणात वाढले असले तरी ते समाधानकारक नसल्याची शेतकऱ्यांची भावना. चांदवडच्या रास्ता रोकोनंतर लासलगाव एपीएमसीमध्ये कांद्याच्या दरात अल्पशी वाढ. कांद्याचा दर प्रति क्विंटल 30 रुपयांनी वाढला. उत्पादन खर्चही निघत नसल्याची शेतकऱ्यांची खंत. नांदेड जिल्ह्यामध्ये हळदीच्या लागवडीला सुरुवात. नांदेडच्या निवखामध्ये शेतकरी हळदीच्या लागवडीच्या कामात गुंतले. हळदीच्या अधिक उत्पादनासाठी रुंद सरी वरंबा पद्धतीचा शेतकऱ्यांकडून वापर. सोलापूरच्या जातेगाव परिसरात वादळी वाऱ्यामुळे केळी पिकांचं मोठं नुकसान. तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागात जोरदार पाऊस. पावसामुळे उकाड्यानं त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा. मात्र पावसामुळे हापूस आंब्याचं पीक धोक्यात. परभणीच्या टाकळी बोबडे गावामध्ये चक्रीवादळासह अवकाळी पावसानं मोठं नुकसान केलं. वादळी वाऱ्यामुळे घरांचे पत्रे उडाले, सोलर पॅनल तुटले आणि विद्युत पुरवठा खंडित. हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यात कसबे धावंडा इथे वादळी वाऱ्याचा मान्सूनपूर्व पाऊस कोसळला. वादळी वाऱ्यामुळे जिल्हा परिषद शाळेचे पत्र्याचे शेड कोसळले. शाळेचं मोठं नुकसान. पंचनामे करून शाळेची दुरुस्ती करण्याची मागणी. जालना जिल्ह्याच्या विविध भागात वादळी वाऱ्याचा मान्सूनपूर्व पावसाची हजेरी. बदनापूरच्या चिखली गावात आंब्याच्या बागेला मोठा तडाखा. आंब्याच्या बागेचं नुकसान. वर्ध्याच्या आष्टी तालुक्यातील बांबर्डा गावात पाणी टंचाईनं नागरिक त्रस्त. 1.5 ते 2 किलोमीटरवरील शेतातील विहिरीतनं आणावं लागतंय पाणी. माळेगाव तलावातील पाणीसाठा कमी होत असल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. नांदेडमध्ये डिझेलसाठी पेट्रोल पंपावरती शेतकऱ्यांच्या रांगा लागल्याचं चित्र. डिझेलसाठी कॅन घेऊन शेतकरी तात्काळ उभे. साठेबाजी टाळण्यासाठी पंपावरती ट्रॅक्टर आणावे असा नियम पंप चालकानं घालून दिलाय. एप्रिल महिन्याच्या तुलनेमध्ये मे महिन्यात 31% अतिरिक्त डिझेलची विक्री. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याला वाशिमच्या जिल्हाधिकाऱ्यांचा दुजोरा. वाशिम जिल्ह्यामध्ये डिझेल तुटवड्याची समस्या निर्माण झाली होती. गडचिरोलीतील 7 पेट्रोल पंपावरती पेट्रोल डिझेलच्या नो स्टॉकचे फलक. नागरिकांना पाण्यासारखी पेट्रोल डिझेलसाठी भटकंती करावी लागते. पेट्रोल डिझेल उपलब्ध करून देण्यात जिल्हा प्रशासन अपयशी. अमरावतीत स्कूल बस आणि व्हॅनच्या मासिक शुल्कामध्ये तब्बल 25% दरवाढ. चालक मालक वाहतूक संघटनेचा निर्णय. विद्यार्थी आणि पालकांना आर्थिक फटका बसणार. अहिल्यानगरच्या शिर्डीमध्ये अनेक पंपावरती डिझेल संपल्याचे फलक. भाविक आणि वाहनधारकांवरती इंधनासाठी भटकंतीची वेळ. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यावरती वाशिम जिल्ह्यातील शेतकरी संतप्त. आमच्याकडे खतं बियाणं घेण्यासाठी पैसे नाहीत तर डिझेलचा अतिरिक्त साठा कसा करणार. संतप्त शेतकऱ्यांचा सवाल. शेतकऱ्यांनी डिझेलचा साठा करून ठेवल्यामुळे टंचाई निर्माण झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी वक्तव्य केलं होतं. जळगावच्या सावखेडामधील तापी नदीपात्रामध्ये 200 लिटरच्या टाक्यांमध्ये डिझेलचा साठा आढळला. वाळू उपसा करणाऱ्या वाहनांसाठी इंधनाचा साठा केल्याची माहिती. दरम्यान सामान्य नागरिकांना इंधनासाठी वणवण करावी लागत असताना नदीपात्राजवळ 200 लिटर डिझेल कसं आलं असा प्रश्न उपस्थित. पुढे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत दौंड आणि इंदापूर येथील स्थानिक आघाड्यांच्या भूमिकेला महत्त्व. दौंड येथील स्थानिक आघाडीचे 19 तर इंदापुरात 7 नगरसेवक.
पुण्याच्या जागेसाठी अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच. खासदार उदयनराजे भोसले साताऱ्यातील स्थानिक राजकारणामध्ये पुन्हा सक्रिय. उदयनराजे भोसले पुन्हा सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सक्रिय. जवळपास वर्षभरानंतर ते सक्रिय झाल्याचं चित्र बघायला मिळतंय. अस्वच्छता आणि गैरकारभाराच्या तक्रारीनंतर खासदार प्रतिभा धानोरकर यांच्याकडून चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयाची पाहणी. 15 दिवसात रुग्णालयातील सुधारणेबाबत धानोरकरांकडून समाधान व्यक्त. अपूर्ण काम तातडीनं पूर्ण करण्याचे आदेश. बुलडाणा शहरातील अवैध फ्लेक्स बोर्ड ठरतायत धोकादायक. रहदारीच्या रस्त्यावरतीच होर्डिंगचा अडथळा. पावसाळ्यापूर्वी प्रशासनानं खबरदारी घेणं गरजेचं, नागरिकांची मागणी. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये रस्त्यावरील खड्ड्यांचा वाढदिवस साजरा करत मनसेचं आंदोलन. मनसेकडून इचलकरंजी सांगली रोडवरती पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यांविरोधात प्रशासनाचा निषेध. अहिल्यानगरच्या पाथर्डी पोलीस ठाण्यासमोर वंचितसाठी या आंदोलन. विठ्ठल खर्चन यांच्या मृत्यूप्रकरणी वंचित आक्रमक. पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे विठ्ठल खर्चन यांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप. मुंबईमध्ये मोबाईल चोरी करणाऱ्या पन्नी गँग टोळीतील 3 आरोपी अटक. देवनारमध्ये एका व्यक्तीचा 30,000चा फोन चोरी झाला होता. तक्रारीच्या अनुषंगानं सीसीटीव्ही तपासून 3 आरोपींना अटक. जनगणनेसाठी जाणाऱ्या शिक्षिकेच्या वाहनाला कंटेनरची धडक. कंटेनरच्या धडकेमध्ये शिक्षिकेचा मृत्यू. दीपाली तांबे असं शिक्षिकेचं नाव. पुण्याच्या मावळमधील पुणे मुंबई महामार्गावरच्या कान्हे फाट्यावरील घटना. जनगणना करताना राज्यातील 3 शिक्षकांचा मृत्यू. कोल्हापुरातील भगवान पाटील यांचा हृदयविकारानं मृत्यू. सांगोल्यातील राजाराम ढोलेंचा हृदयविकारानं मृत्यू. तर लातूरमधील सुंदरम वांगस्कर यांचा अपघाती मृत्यू. नाशिकच्या मालेगावमध्ये ऑक्सिटोसिन इंजेक्शनच्या 5,000हून अधिक बाटल्या जप्त. पोलिसांकडून 3 जणांविरोधात गुन्हा दाखल करत 7,04,000चा मुद्देमाल हस्तगत. चंद्रपुरात 15 दिवस आधीच होणार ताडोबाची कोर सफारी बंद. 15 जूनपासून 30 सप्टेंबरपर्यंत पर्यटकांना ताडोबाच्या कोर झोनमध्ये सफारी करता येणार नाही. राज्याच्या वन्यजीव विभागानं आदेश जारी केलाय. पुण्याच्या राजगड तालुक्यामध्ये वेल्हे ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या क्वार्टर्सची प्रचंड दुरवस्था. दुरवस्थेमुळे मोडकळीस आलेली ही इमारत गेल्या अनेक महिन्यांपासून बंद. धाराशिवमध्ये चालत्या टेम्पोतनं शेळ्या चोरीच्या घटनेनंतर आता तेल चोरीचा देखील प्रकार समोर. लातूर पुणे मार्गावरती धावत्या टेम्पोतनं तेलाच्या बॉक्सेसची लूट. रस्ता खराब असल्याचा फायदा घेत चोरी होत असल्याचा चालकांचा आरोप. जळगावच्या सराफ बाजारात सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण. सोन्याच्या दरात 1,200 रुपयांची तर चांदीच्या दरात 2,000 रुपयांची घसरण. सोन्याचा दर 1,59,444 रुपयांवर तर चांदीचा दर 2,72,950 रुपयांवर पोहोचला.